तर पहा मित्र, 2 वर्षामध्ये 1470 रुपयावर दर शेकडा 14.28 दराने चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मधील फरक किती? कसा काढा? तर पहा, कधी लक्षात ठेवा, 14.28% फ्रॅक्शन व्हॅल्यू किती असते? तर 1/7 असते. म्हणजे जर मी मुद्दलाला भागेला 7 केलं तर मला 14.28% व्हॅल्यू भेटते. माझा मुद्दल किती दिलेला आहे? मुद्दल दिलेला आहे मावशी 1470 रुपये. ठीक आहे. एका वर्षाचा पहिल्या वर्षाचा व्याज काढा आणि दुसऱ्या वर्षी सरळ व्याज काढा. पहिले काढतो सरळ व्याज, याच्या भागेला 7 केलं सरळ व्याज भेटून जाते. किती होते? 7 दोन्ही 14, 7 एक 7, 210 रुपये. सरळ व्याज दरवर्षी सारखं असते, मग दुसऱ्या वर्षी किती राहील? तर 210 राहील. आता व्याजावर व्याज म्हणजेच काय होईल? चक्रवाढ व्याज होईल. म्हणजे आता हे 210 जे व्याज आहे याच्या भागेला 7 केलं मग चक्रवाढ व्याज भेटून जाईल समोरचं, है ना? म्हणजे किती झाले हे? 30. म्हणजे सरळ व्याज कोणतं झालं याच्यातलं? हे झालं माय सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज कोणतं जाय? जर हे 30 8 केले ना, हे झालं चक्रवाढ व्याज. ह्या दोघातला फरक किती असेल? ह्या 30च म्हणजे माझा फरक असेल. ऑप्शन कोणते? सी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.